तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर काय बोलता भावांनो, विसरला तर नाही ना तुमच्या भावाला? तर खूप दिवस झालं ब्लॉग नाही टाकला, कारण की तब्येत ठीक नव्हती, थोडा बिमार पडलेलो. पण इथून पुढे कंटिन्यू ब्लॉग्स पडत राहतील. तुमच्या भावाला अगोदरसारखाच सपोर्ट राहू द्या भावांनो. तर 11 वाजता आलो आहे ड्युटीवर आलेला अगोदर नाश्ता वगैरे करून घेतला, चहा पिला. आज नाश्त्यामध्ये आलू बिर्याणी बनली होती, मस्त लागत होती. तर चला मग आता लागूत आपल्या कामाला. आजचा पहिला ऑर्डर पनीर ड्रॅगनचा आला. मस्त त्याला स्प्रिंग ऑनियन वगैरे मारून पिकअप करून दिलं. त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे साफसफाई वगैरे करून घेतली. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला घाण आवडत नाही, पूर्ण क्लीन पाहिजे. त्याच्यानंतर चाकूला जरा धार लावली आणि सुरुवात केली कांदापत्ता कापण्यापासून. कांदापत्ता चांगल्या प्रकारे साफ करून घेतला, त्याच्यानंतर कट करून घेतला आणि नंतर जुनियन कटिंगमध्ये गाजर आणि पत्ताकोबी कापून घेतली. अगोदर मी जिथे जॉब करत होतो, मी तिकडने जॉब सोडली आहे, न्यू हॉटेल जॉईनिंग केलेलं आहे. तर त्याला भावांनो, सर्वात पहिले तुम्हाला काय करतो, मी हॉटेल दाखवतो मी कुठं जॉब करतो ते. हे बघा भावांनो, हे हॉटेल आहे वृंदावन, न्यू ओपनिंग झाली आहे, इथे मी जॉब करतोय. हे आपलं मॉकटेल काउंटर आहे, हे आपला पांडुभाऊ आहे. तर चला बोललो भाई आता आलोच आहे, इथे एखादं मॉकटेल ट्राय करू. पांडुभाऊला बोललो तुझं एखादं स्पेशल मॉकटेल बनवून दे ना भाई. तर भाऊने आपल्या दिलं बघा बनवून. तर चला मग आता टेस्ट करून बघूत. तर भावांनो, वृंदावन हॉटेलला एकदा नक्की व्हिजिट करा आणि व्हिजिट केल्यानंतर आपल्या पांडुभाऊच्या हातचं मॉकटेल नक्की ट्राय करा. बाकी मॉकटेल एक नंबर बनलेलं, क्या बात आहे पांडुभाऊ आहे, नंबर एक बना दिया, दिल खुश कर दिया तूने तो. त्याच्यानंतर आलो किचनमध्ये, परत एकदा आपली साफसफाई वगैरे करून घेतली, पूर्ण क्लीन करून घेतलं आणि झाले बघा आपली आजची कटिंग मारून रेडी. त्याच्यानंतर पनीर कुरकुरे पण नव्हते, तर पनीर कुरकुरे बनवण्यासाठी पनीर वगैरे कापून घेतलं. नंतर त्यामध्ये मसाले वगैरे ॲड केले. पनीर कुरकुरीची फुल रेसिपी पाहिजे असेल तर भाऊन आपल्या आयडीवर टाकलेली आहे, एक वेळेस चेक करा. हे झाले बघा आपले कुरकुरे बनवून रेडी. त्याच्यानंतर व्हेज हॉट अँड सॉवर सूपची ऑर्डर आली 2x3, त्याला पिकअप करून दिलं. नंतर गोबी मंचुरियन ट्राय आलं, त्याला पण पिकअप करून दिलं, मस्त स्प्रिंग ऑनियन वगैरे मारून. लगेच पनीर क्रिस्पीचा ऑर्डर आला, त्याला पण पिकअप करून दिलं, तिळे वगैरे मारून, स्प्रिंग ऑनियन मारून. हे आपल्या इकडे चंदूभाऊ दम बिर्याणीचा राईस बनवत होता, घी वगैरे टाकून मस्त मसाले वगैरे ॲड करून. बिर्याणीची राईसची जर तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे असेल भावांनो तर कमेंट करा, मी नक्की दाखवेल. त्याच्यानंतर भाऊने आपल्या दम मारून घेतला पद्धतशीरपैकी. हे झाला बघा आपला बिर्याणी राईस मोकळा फटफटीत बनवून रेडी. त्याच्यानंतर चिली पेस्ट बनवून घेतली, चिली पेस्ट संपलेली. चिली पेस्ट बनवण्याला 1 घंटा लागते रे, त्याला चांगल्या प्रकारे शिजू द्यावं लागते. झाली चिली पेस्ट बनवून, त्यानंतर त्याला खाली करून घेतलं. त्याच्यानंतर परत एकदा साफसफाई वगैरे करून घेतली. चिली पेस्टचे पुरे धब्बे उडले होते. हो गया भाई अपना आज का काम पूरा खत्म. चलो भाई अभी रिलॅक्स हो जाते, खाना वाना खाते. चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर फॉलो नक्की करून घ्या. जय महाराष्ट्र.